हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवूया नारळाच्या दुधाची मस्त मलाईदार अशी मिठाई। हे बघा, एकदम मस्त मलाईसारखी मिठाई। तर त्यासाठी अगोदर आपल्याला लागणार आहे एक नारळ। तुम्ही दोन घेतले तरी चालेल, माझ्या घरात एक होता म्हणून मी एक घेतलेला आहे। तो अगोदर आपण फोडून घेऊया। तर मी नारळ फोडून घेतलेला आहे आणि त्याचा जाड कवर असते ते काढून घेतलेला आहे, फक्त व्हाईट पार्टच घेतलेला आहे। तो सर्वप्रथम आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। अगोदर सुक्कच वाटून घ्यायचं आहे, पाणी टाकायचं नाही आहे, पाणी आपण नंतर टाकून घेऊया। अगोदर सुक्कच असं फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, आता काय करायचं, आता ह्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे दूध काढायला आसानी होईल। तर आता इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकत आहे। तुम्ही दोन नारळ घेतले तर तुम्ही एक ग्लास पाणी टाकू शकता। तर आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता पुन्हा आपण मस्त फिरवून घेऊया। मिक्सरमध्ये आता व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे। तर आता हे मिक्सरमध्ये मी 2 ते 3 मिनिटं असं फिरवून घेतलेलं होतं। तर हे आता आपण ह्याचं दूध काढून घेऊया। हे बघा, मस्त जाडसर असं झालेलं आहे, इतकं जाडसर ठेवायचं आहे। आता आपण ह्याचं दूध काढून घ्यायचं आहे। तर मी एक पातेला घेतलं आहे छोटंसं, त्यावर एक सुती कपडा टाकून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर मोठी चाळण असेल तर तुम्ही मोठी चाळण घेऊ शकता, पण मी इथे सुती कपडा टाकलेला आहे। त्यामध्ये आता हे आपण दूध काढून घ्यायचं आहे व्यवस्थित। एकदम जास्त पाणी टाकायचं नाही आहे, आपल्याला जाडसर असं दूध हवं म्हणून मी अर्धा ग्लासच पाणी टाकलेला होता। हे बघा, आता मस्त आता व्यवस्थित असं आपण थोडंसं पिळून त्याचं उरलेलं दूध काढून घ्यायचं आहे। एकदाच पिळून घ्यायचं आहे, पुन्हा त्यात पाणी टाकून घ्यायचं नाही आहे, म्हणजे जरा जाडसरच दूध हवं। तर हे बघा, हे आता इथे अर्धा ग्लास इतकं दूध निघालेलं आहे। तर त्यामध्ये आता आपण साखर टाकून घेऊया। साखर टाकायला बिलकुल कंजूसी करायची नाही आहे। मी इथे अर्धा ग्लास दूध आहे म्हणून मी 5 ते 6 चमचे साखर घेतलेली आहे आणि इथे मी आता 2 चमचे 1.5 ते 2 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। जास्त कॉर्नफ्लॉवर घ्यायचं नाही आहे, फक्त 1.5 ते 2 छोटे चमचे। आणि हे आता इथेच खालीच म्हणजे गॅसवर चढवायच्या अगोदरच मिक्स करून घ्यायचं आहे, गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत। व्यवस्थित असं मिक्स झालं का नंतर मग आपण गॅसवर ठेवूया। हे बघा, छान असं कॉर्नफ्लॉवर मिक्स झालेलं आहे। आता आपण हे गॅसवर चढवायचं आहे। गॅसवर फक्त 3 ते 4 मिनटंच ठेवायचं आहे, एकदम मंद गॅस ठेवायचा आहे आणि फक्त 3 ते 4 मिनटं शिजवत ठेवायचं आहे। तोपर्यंत मी इथे डब्याला तूप लावून घेतलेलं आहे, त्यामध्ये मी थोडेसे बदाम कापून ठेवले होते, ते मी ॲड करत आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही पाहिजे असेल तर तुम्ही स्किप करू शकता, त्याने सुद्धा मिठाई खूप छान होते। तर हे बघा, फक्त 3 ते 4 मिनटंच फक्त शिजवायचं आहे, एकदम मंद गॅस करून, आणि लगेच हे जाडसर व्हायला सुरुवात होते। हे बघा, लगेच जेलीसारखं व्हायला सुरुवात होते। तर इतकं शिजवायचं आहे, जास्त शिजवायचं नाही आहे। आता गॅस लगेच बंद करून घ्यायचा आहे आणि आता हे गरम असतानाच ते आपण तूप लावलेल्या डब्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे। फटाफट टाकून घ्यायचं आहे, पूर्ण व्यवस्थित काढून घ्यायचं आणि व्यवस्थित आता सेट करून घ्यायचं आहे। हे बघा, आता हे काय करायचं, 1 तासपर्यंत थंड करून द्यायचं, रूम टेम्परेचरवरच पूर्ण थंड करून द्यायचं आहे। आणि नंतर मग 3 ते 4 तास थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। फ्रीजरमध्ये नाही, फ्रीजमध्ये ठेवायचं आहे 3 ते 4 तास, कारण की गरमीचे दिवस आहेत ना। तर हे आता 1 तास थंड केल्यानंतर आपण फ्रीजमध्ये ठेवूया। तर आता हे मी 4 तास ठेवलं होतं। हे बघा, मस्त सेट झालेलं आहे। गरमीचे दिवस आहेत म्हणून मला 4 तास लागले फ्रीजमध्ये। आता हे व्यवस्थित आपण काढून घ्यायचं आहे। मस्त चिकदूधप्रमाणे झालं होतं आणि टेस्टला पण खूपच छान होतं। मी बिना चिकदुधाचं खरवसची रेसिपी शेअर केलेली होती, पण ही रेसिपी त्यापेक्षा पण मस्त स्वादिष्ट लागत होती आणि गॅससुद्धा जास्त पेटत नाही, फक्त 3 ते 4 मिनटंच गॅस पेटतो। आणि हे बघा, किती सुंदर मिठाई आणि खूप चविष्ट मिठाई तयार होते। हे बघा, असं दिसायला पण किती छान असते, मलाईदारसारखी झाली होती। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, ही एकदा रेसिपी बनवाच। आता हे काय करायचं आहे, आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। आता तुम्ही बघू शकता, ह्या वड्या किती मस्त मलाईदार अशा दिसत आहेत आणि टेस्टला पण तितक्याच खूप सुंदर म्हणजे चविष्ट लागत होत्या। हे बघा,
एकदम असं वाटत आहे की नारळाची मलाई जशी निघते ना वरती, त्याप्रमाणे ह्या वड्या झाल्या होत्या, एकदम मस्त अशा. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ओके फ्रेंड्स, थँक्यू, बाय बाय.